आज पार कंटाळा आला भाऊ मला या शेतातल्या कामांचा. तर जय श्रीराम पब्लिक. रोजच्या रुटीन प्रमाणे मी येऊन पोहोचलो शेतात. आज मंगळवार आहे म्हणलं मग राहिलेल्या शेतांना पाणी भरून घेऊ आणि त्याची सुरुवात बाजरीपासूनच करू. बाजरीला पाणी भरून मी आलो कांद्यांना पाणी भरायला. काल जे आपल्या शेतात मेंढीवाले आले होते त्यांनी आज सकाळीच सगळी कपाशी उपटून ठेवली होती. लवकरच हे पण शेत तयार करावं लागेल. आज तर शेतामध्ये ज्ञानू आणि मनू पण आल्या होत्या. या दोघींना घरी राहा सांगून पण हे घरी राहत नाही, मला कोणी घरी राहायचं सांगत नाही. मग मी आलो कालच्या शेतात दुपारचं जेवण करायला. मग मस्त जेवण केलं. फिरून फिरून या बाईचे पाय दुखत होते म्हणून तिला खांद्यावरती बसवलं. लहान मुलांना पाहून आपल्याला आपल्या लहानपणीची आठवण येऊन जाते. कधीच न विसरता येणार आहे ते आपले लहानपणाचे दिवस कधीच परत येत नाही. आपल्या पहिल्या टप्प्यातली मेथी 15 ते 16 दिवसांची झालेली आहे आणि ती आता फुल फॉर्म मध्ये आहे. ही आहे आपल्या तिसऱ्या टप्प्यातली मेथी जी की आता कोंब काढते आणि तिलाच मी पाणी भरत होतो आणि त्याच्यातच एक वाफ भरायला 17 वेळेस लाईट जात होती. या गोष्टीचा मला एवढा कंटाळा आला होता. शेवटी संध्याकाळ होऊन गेली पण ते पाणी भरणं काही झालंच नाही. एक जरी वापर राहून गेलं तरी ते भरायला रात्री किंवा सकाळी सकाळी थंडीमध्ये यावं लागतं शेतात. पब्लिक आपले ब्लॉग तर डेली येत आहे पण व्ह्यूज जात नाही. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. फक्त प्रत्येक ब्लॉगला लाईक शेअर आणि एक छोटीशी कमेंट करत जा बस. बाकी आज आपल्या चॅलेंजचा 12वा दिवस होता. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.